Hi friends, I am Kapse sir. Subject English, 12th class. Poetry section 2.5, Father Returning Home. Father Returning Home, this poem is written by Dilip Chitre. Friends, we have seen 4 videos related to this poem, and in those videos we have seen icebreakers, then an introduction of the poet, then we have seen special videos on poem, its explanation. Then the another one video very important to you, appreciation, poetic appreciation. And today we are going to study brainstorming. Friends, फादर रिटर्निंग होम या कवितेचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आता याच्या ॲक्टिव्हिटीचा शेवटचा भाग ब्रेनस्टॉर्मिंग. यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड काय ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचबरोबर काही पर्सनल रेस्पॉन्स ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण व्यवस्थित सोडवायच्या आहेत. पहा, लुक ॲट द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. A1. Discuss with your friend the difficulties faced by the father in the poem. And what are the difficulties faced by the father? He commutes in overcrowded train by standing. Then he is powerless to hold even his bag while traveling. Then in a rainy season, he faced difficulties like soaked clothes, stained coat, chappals by mud. Next, his eyesight dimmed. Next, he can't get proper directory food to eat. Then his children do not share anything with him. Then no one taking care of him and consider him as part of family. या पद्धतीने या कवितेमध्ये आपण पाहिलेले कवीचे वडील या समस्यांना सामोरे जातात. सातत्याने या समस्या त्यांना असतात. नेक्स्ट, discuss the character sketch of the father with the help of the given points. खाली काही पॉईंट्स दिलेत, त्या आधारे आपण कवीच्या वडिलांचे या ठिकाणी कॅरेक्टर स्केच करायचे आहे. हिज पॅथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसीव्ह ॲट होम, हिज सॉलिट्यूड, द वे ही ट्रायज टू ओव्हरकम इट. हे पॉईंट्स आहेत आणि याचा आधार घेऊन आपण छानसं चांगलं उत्तर आपण तयार करूया. पहा, हिज अ पॅथेटिक कंडिशन. द फादर रिटर्निंग होम फ्रॉम देअर लॉंग डे वर्क इन अ लेट इव्हिनिंग ट्रेन. लुक, फादर रिटर्निंग होम फ्रॉम his long day work in a late evening train. He gets tired with all day work and overcrowded commuters. दिवसभर वडील त्या ठिकाणी कष्ट करतात आणि अत्यंत गर्दी असलेल्या ट्रेनमधून ते अगदी शेवटच्या ट्रेनने ते घराकडे परततात. इन अ रेनी सीझन द कंडिशन become worse. His clothes are soggy and raincoat stained with mud. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये ते घराकडे येत असताना ते त्यांचे कपडे भिजलेले आहेत, ओले झालेले आहेत, रेनकोटवर चिखलाचे डाग पडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली ती बॅग, त्यांना बॅगसुद्धा कॅरी करणं अशक्य आहे. त्यांची चप्पल चिखलामध्ये अडकत आहे. ही इवन अनेबल टू होल्ड
is a carry bag and stuff which signs limbs old age. He is not bodily fit as gets stale chapati in dinner. He is in poor physical state due inadequate dietary food. His children are obstinately refuse to share jokes and secrets. He feels isolated in his own house. He gets busy himself in a reading book and listening radio. तर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की वडील त्या ठिकाणी रेडिओचा आधार घेतात, पुस्तकांचा आधार घेतात आणि त्या स्वतःच्या मनाला सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्या कुटुंबातील मुलं तर त्यांच्याशी शेअरिंग करत नाहीत. हे आपण या उत्तरातून पाहिलेलं आहे. नेक्स्ट A2. Given below are the ideas conveyed through the poem. Match the pairs and draw the hidden meaning from those expressions. एक्सप्रेशन्स आणि त्याचा अर्थ आपण घ्यायचा. डायरेक्ट आपण उत्तर या ठिकाणी पाहू. चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्फ. काय कारण आहे? याचा अर्थ होतो हॉस्टिलिटी ऑफ चिल्ड्रन. चिल्ड्रन हे बॅड टेम्पर्ड आहे, वडिलांशी त्यांचं शत्रुत्व आहे. सेकंड पॉइंट, फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बेवरेजेस और नरिशिंग डाएट. वडिलांना त्या ठिकाणी ताजे अन्न, गरम अन्न मिळत नाही, त्यापासून ते दूर आहेत. कारण हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वेअर ऑल्सो नॉट कॅटर्ड टू. त्यांच्या दैनंदिन गरजासुद्धा त्या ठिकाणी पुरवल्या जात नाहीत. नेक्स्ट, द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. कामाच्या ठिकाणाहून रेल्वेतून खाली उतरल्यावर रेल्वे लाईन क्रॉसिंग करून ते आपल्या घराकडे निघतात. आणि मग याचा अर्थ, फादर इज सो इगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. वडील आपली सुरक्षितता न पाहता आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात आणि ट्रेनमधून रेल्वेतून खाली उतरल्याबरोबर ते प्लॅटफॉर्म क्रॉस करतात, रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात आणि घराकडे ते निघतात. द फादर वॉज डेस्टाइन्ड टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड्स ऑन रेडिओ. The father couldn't even fulfill the least expectation of entertaining himself. दुसरी तरी काय त्यांच्याकडे एंटरटेनिंग करू शकत नाहीत. त्यानंतर पहा, हिज सॉर्डिड प्रेझेंट इज डिवॉइड ऑफ एनी होप अँड इट्स मिनिंग इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. Yes, father is indulged into his past and future. कारण प्रेझेंट काळ, वर्तमान त्यांच्या हातून निसटून गेलेलं आहे. त्यांच्या हातात त्यांचं वर्तमान राहिलेलं नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही. आणि म्हणून ते आपले आपले एकाकी जीवन भूतकाळात किंवा भविष्यकाळाशी त्या ठिकाणी संबंधित घालवण्याचा प्रयत्न करतात. द फादर्स endless commuting distance him from his children. Father is not less than any tribal wanderer, a modern nomad. पहा, वडील सुद्धा काही
म्हणजे वेगळे नाहीत, अगदी जुने जसे भटकंती करणारे पूर्वज होते आपले, तसेच वडील आहेत. दररोज ये जा करतात, प्रवास दररोजचा चालू आहे. एवढे हे यांना आपण मॉडर्न नॉमेड म्हणू, ट्रेनने भटकंती करणारे. ओके, नेक्स्ट, suburban area visible through the train is passed unnoticed. ट्रेनमध्ये असताना वडील बाहेरचा सबर्बन उपनगरीय भाग पाहत नाहीत. काय कारण आहे याचं? बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चॅन्टिंग, इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस रुटीन जर्नी टू लुक आउट ऑफ द विंडो. अगदी दररोजचा निरस कंटाळवाने तोच तो प्रवास, त्याच त्या इमारती, तेच तो भाग. त्यामुळे ते पाहत नाहीत. काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर तो भाग पाहणं योग्य किंवा वेगळे. नेक्स्ट, ही इज जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम सेंटेन्स. वडील म्हणजे काय की एक शब्द की भल्या मोठ्या लांब लचक वाक्यामधून एखादा शब्द अचानक गळून पडावा आणि त्याकडे कोणाचंही लक्ष नाही, किंवा त्याला काही जरी शब्द गेला तरी महत्त्व राहत नाही, किंमत राहत नाही. तसेच वडील ट्रेनमधून खाली उतरतात, उतरले काय नाही उतरले काय कोणाचे लक्ष देखील नसते. आणि मग याचा अर्थ आपण इथे घ्यायचा, पा हॅज least value. It has least value. He has least value in the society where his presence or absence might hardly made any difference. Next, he doesn't get a place in a crowded train. Uncomfortable journey. After this activity, we have to see very important and interesting activity. Friends, fill in the lines to prove the following facts from the poem. Father is deprived of good food. And the answer, yes. Father is deprived of good food. And we have to prove the line from the poem. Drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. यावरून लक्षात येते father is deprived of good food. Next, children do not have a healthy relation with the father. मुलांचे वडिलांशी जिव्हाळ्याचे घट्ट नाते संबंध दिसून येत नाहीत. कोणत्या ओळीवरून पहा, ही इज अ सुलन चिल्ड्रन. सुलन मीन्स बॅड टेम्पर्ड. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Okay. Next activity. The poet deals with the theme of man's estrangement from a man-made world. Analyze it with the help of the poem. या कवितेची थीम आहे इस्ट्रेंजमेंट, परकेपण. मानवाच्या निर्माण केलेल्या मानवी भौतिक जगामध्ये मानवच परका झालेला आहे, एकटा पडलेला आहे, ही थीम आहे. आणि मग आपण खालील मुद्द्याच्या आधारे थोडक्यात हा मुद्दा पाहू. द सेंट्रल आयडिया ऑर थीम ऑफ द पोयम फादर रिटर्निंग होम इज मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. मीन्स मॅन इज अवे फ्रॉम होम or family members. Next, here estrangement means a state of separation from family, friends or society. This sense also called alienation. No one consider him or her as part of family or society. They treated as secondary and least important. The next point, in this present poem, poet's father also faces the problem estrangement in his own created world, means family.
या कवितेची थीम आणि या कवितेमध्ये आपण पाहतो की कवीचे वडील इस्ट्रेंजमेंट ही समस्या स्वतःच्या कुटुंबामध्ये ते पाहतात. एव्हरीवन इन्क्लुडिंग हिज ओन सन अँड ग्रँड चिल्ड्रन अवॉइड हिम. त्यांची मुलं, त्यांची नातवंड त्यांच्यापासून दूर आहेत, त्यांच्याकडे जात नाहीत, त्यांना भेटत नाहीत, बोलत नाहीत, शेअर करत नाहीत, उद्धटपणे मुद्दाम त्यांच्यापासून दूर राहतात. ऑब्स्टिनेटली दे रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स. दे कन्सिडर हिम ॲज अ outsider or significant. Irony is that he feels isolated in his own family. He feels isolated. Poet feels isolated in his own family. He creates this world with his own hands by doing hard work, but he remains lonely, isolated, and unhappy. He lives in a very painful life of loneliness in his own world. त्यांनी निर्माण केलेल्या जगामध्ये वडील, कष्ट करणारे वडील, ते दुःखी आहेत, निराश आहेत, एकटे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, look there. Father contemplates. याचा अर्थ विचार करणे, गहन विचार करणे. Father contemplates means think about his past and looks into his future. Give reason. वडील भूतकाळाकडे पाहतात, विचार करतात, भविष्याविषयी विचार करतात, पाहतात. काय कारण आहे याचं? फ्रॉम लुक ॲट द आन्सर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. From the very beginning of the poem, poet's father, he is in a gloomy mood. He is not happy with the present routine or life. He leads very monotonous and dull life. There is nothing any livable and exciting in his life. He wants get rid of from his pitiable daily routine. So he gets busy himself in dreams. Wherever he found contemplated place than the modern world. After this activity we have to see, complete the following using suitable describing words as appeared in the poem with the help of the words given in the brackets. आता ब्रॅकेट्समध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि पुढे आपण जे काही डिस्क्राईब केलेले आहेत किंवा ते शब्द कसे आपल्याला सुटेबल होतात ते आपण पाहू. फॉर एक्झाम्पल वीक. आता खाली या ठिकाणी एक 5 शब्द आहेत. फादर्स अटायर, फादर्स टी, फादर्स फूड, फादर्स आयसाईट अँड फादर्स फूटवेअर किंवा कोट. ठीक आहे. वीक हे ॲडजेक्टिव्ह कशाशी रिलेटेड आहे? समजा वीक हे ॲडजेक्टिव्ह रिलेटेड आहे फादर्स टी, कारण वीक टी, चहा म्हणजे साधा थंड झालेला चहा असा अर्थ होऊ शकतो. आपण कडक स्ट्रॉंग टी पितो, परंतु येथे वडिलांना वीक टी घ्यावा लागतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, फादर्स अटायर. सेलेक्ट द वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. फादर्स अटायर, सॉगी, भिजलेले त्यांचे कपडे. फादर्स टी, वीक. फादर्स फुटवेअर, त्यांचे चप्पल चिखलात माखलेले, मड्डी. देन फादर्स फूड, स्टेल, शिळे अन्न असं पण म्हणू. फादर्स आयसाईट, डीम. फ्रेंड्स, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. फेड होमवर्ड थ्रू द humid monsoon night. In this line, the weather is humid, not the night. The epithet or adjective is transferred from the weather to the night. This figure of speech is called
ट्रान्सफर्ड इपिथेट, याला आपण संक्रमण गुण विशेष अलंकार असे म्हणतो किंवा संक्रांत विशेषण. फ्रेंड्स, काही असे एक्झाम्पल्स पण आपण पाहू शकता, पाहायचे आहेत. ट्रान्सफर्ड इपिथेटची काही उदाहरणं पहा. In this figure, the epithet is transferred from the proper word to another that is closely connected with it in the sentence. Pa, fared homeward through the humid monsoon night, first example. Second, suburbs slide past his unseeing eyes. Third, the cold water running over his brown hands. Friends, identify and write the lines from the poem which expresses the following figures of speech. For example, simile. हा अलंकार कवितेच्या कोणत्या ओळीमध्ये पाहायला मिळतो? पहा. सिमिली या ठिकाणी उपमा अलंकार पहा. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. गेटिंग ऑफ अ ट्रेन like a word dropped from a long sentence. आणि याचे एक्सप्लेनेशन पहा. द indirect comparison is made here between father's getting up and the dropping words. Friends, त्यानंतर आपण एक फिगर ऑफ स्पीच पाहू. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अलायट्रेशन, अनुप्रास अलंकार. Identify and write the lines from the poem which express the following figure of speech, and that is alliteration. Same sound or same letter repeated pleasingly, anupras alankar. For example, my father travels on the late evening train. Then travels and train, T sound repeated pleasingly. Next, standing among silent commuters in the yellow light. Next, suburbs slide past his unseeing eyes. अशा अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही ते शोधायचे आहेत. नेक्स्ट, आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच, दॅट इज onomatopoeia. Yes, we have seen simile, alliteration, transferred epithet, and now we have to see the example of onomatopoeia, ज्याला मराठीत आपण ध्वनी अलंकार म्हणतो. वर्ड क्रिएट्स अ साऊंड. ध्वनी अलंकार याचा अर्थ वर्ड क्रिएट साऊंड. तर या ठिकाणी उदाहरण आहे पहा. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. स्टॅटिक इथे ओनोमॅटोपोइया फिगर ऑफ स्पीच आहे. एक्सप्लेनेशन पहा. द वर्ड स्टॅटिक डिनोट्स द tuning sound of radio. Friends, after this we have to see, I see him drinking weak tea, eating a stale chapati. Here, stale chapati stands for stale food, non-nourishing food or diet, where the part symbolizes the whole, and that is, the food gives the name of figure of speech. Yes, synecdoche figure of speech. That is synecdoche. The word synecdoche means the understanding of one thing by means of another. By this figure, one noun is changed for another of similar meaning. A figure of speech in which a part of a person is used to represent the whole. Food, old age, details. Stale chapati, graying hair, joke, secret. Then we have to see another examples of personification. Suburbs slide past his unseeing eyes. By explanation, the lifeless thing is treated here as human being. Suburbs are showing as
sliding past. Next, I see him drinking weak tea. Pah. Explanation pah. I see him drinking weak tea. This is a poetic line and figure of speech is a personification. And its explanation. The lifeless thing is treated here as a human being. T is personified, showing as weak, which human quality. Then next figure of speech is here metaphor, रूपक अलंकार. हा इनडायरेक्ट कंपॅरिझन किंवा इम्प्लिसिट कंपॅरिझन ज्याला म्हणतो आपण. मेटाफर. His shirt and pants are soggy and his black raincoat. Explanation. Black raincoat is implicitly means indirectly compared with dullness. Next example. His eye is dimmed by age. Next example. He hurries across the length of the grey platform. Friends, then we have to see the repetition. Look the example of repetition figure of speech. Man's estrangement from a man-made world. And here the word man is repeated. Man word is repeated. Friends, now we have to see the next. Write a counter view of the following topic. The view counter view आपल्याला परीक्षेमध्ये स्पेशल सेपरेट ॲक्टिव्हिटीज आहेत. हे ॲक्टिव्हिटीज ऑदर रायटिंग स्किलमध्ये पण येत आहेत. तर व्ह्यू म्हणजे मत आणि काउंटर व्ह्यू म्हणजे मतांतर, वेगवेगळी मतं, वेगवेगळे विचार, अभिप्राय. तर एक इथे विषय दिलेला आहे, काही मुद्दे दिलेले आहेत. आपण त्याचा आधार घेऊन आपण आपले काउंटर व्ह्यू तयार करायचे आहे, आपले त्या ठिकाणी मत व्यक्त करायचे आहे. काउंटर व्ह्यू याचा अर्थ अगदी विरुद्ध मत किंवा विरोधार्थी मत असे नव्हे, त्याशी पूरक समावेशक असलेले मत मांडणे, मतांतर. राईट अ काउंटर व्ह्यू ऑफ द फॉलोइंग टॉपिक. एव्हरी डे इज अ मदर्स ऑर फादर्स डे. पहा, मुद्दे काही दिलेत, काही पॉईंट्स आहेत. इफ यू लव्ह देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच डेज. मातृदिन किंवा पितृदिन आपण साजरा करत असतो, वर्षातून एक दिवस आपण साजरा करतो. परंतु या ठिकाणी माझं मत आहे की तो काही एक दिवसच साजरा करावा असं नाही, किंवा मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट त्याच दिवसाची गरज आहे, विशिष्ट वेळेची गरज आहे असे नाही. मग आपण त्यांच्यावर प्रेम करतो, आपले त्यांच्यावर प्रेम असते, तर त्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नाही. एव्हरी डे इज अ मदर्स डे, वी कॅन से लाईक दिस. सेकंड पॉईंट. सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. अलीकडे डेज फक्त सेलिब्रेट करतो आपण, फॉर्मॅलिटी, एक औपचारिकता म्हणून एका दिवसापुरते आपण मदर्स डे सेलिब्रेट करतो आणि नंतर राहिलेले वर्षातील सर्व इतर दिवस आपण आईची काळजी घेत नाही, आईशी बोलत नाही, किंवा आईवडिलांशी आपण प्रेमाने वागत नाही, त्यांचे विचार ऐकत नाही, त्यांना सहकार्य करत नाही. मग याला काही अर्थ नाही. म्हणून म्हटलं आहे सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. नेक्स्ट. सेलिब्रेशन ऑफ द डेज कंडिशन युअर एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. नेक्स्ट. इट इज अ काइंड ऑफ parentage to neglect your everyday responsibility. ओके फ्रेंड्स, आपण काही काउंटर व्ह्यूमधील आपले मत पाहू. आयडियली स्पीकिंग वी शुड सेलिब्रेट्स मदर्स डे और फादर्स डे. सेलिब्रेटिंग such special days does not mean other days are not to celebrate or express our love and gratitude. Today's world is so fast and busy. Many times we can't get a time to express our feelings due to various reasons. खूप धावतं जग आहे आणि यामध्ये आपले प्रेम, आपले विचार, आपले कृतज्ञता व्यक्त करायला सुद्धा कधी कधी आपल्याला वेळ मिळत नाही.
In a reality, everyone from school going lad or working girls are busy in themselves, so they don't spare a time for family to mother and father. Celebrating days bestows an opportunity to realize her or his dedication to family. Our parents sacrifice all their dreams to fulfill our dreams. It also gives a chance to live in their shoes. Uh, while then we realize the rigidity of a life. We can get close closer view, and take live experience of their devotion to family. Thus, there should be a day when we can dedicate our entire time to mother and father. Grab the chance to do something wonderful and surprising to show our eternal love about parents. Friends, we have completed brainstorming. We will see in the next video tomorrow.